धक्कादायक संगमनेर क्रीडा संकुलाची भिंत कोसळली, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, तर नगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष, अमर कतारी यांचा आरोप. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुलात आज सकाळी सरावाच्या वेळी अचानक संरक्षण भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ज्यावेळी ही भिंत कोसळली तेव्हा मैदानावर अनेक खेळाडू क्रिकेटचा सराव करत होते, तर काही शालेय विद्यार्थी भिंतीच्या शेजारीच बसलेले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खेळाडूंची विचारपूस केली. यावेळी बोलताना त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या धोकादायक भिंतीबाबत संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आज सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही, पण याला जबाबदार कोण? प्रशासनाने अशा गंभीर विषयात हलगर्जीपणा थांबवावा, असा खळबळजनक आरोप अमर कतारी यांनी केला आहे. क्रीडा संकुलासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बघा, आमचे प्रतिनिधी रफिक सौदागर यांनी मुलाखत घेतली आहे अमरभाऊ कतारी, उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. काय त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे न्यूज NMPच्या माध्यमातून. नमस्कार, आपण बघत आहात ही भिंत कशा प्रकारे पडली. आज क्रिकेटचे सामने चालू होते. गेल्या 2-3 दिवसापासून क्रिकेटचे सामने सुरू आहे. या ठिकाणी काही खेळाडू खेळत होते. सामना सुरू होता आणि 2 जण या ठिकाणी, एक त्या कोपऱ्याला आणि एक ह्या कोपऱ्याला फिल्डिंग करत असताना अचानकपणे त्या भिंतीचा आवाज आला. 2 प्लेयर जरा थोडे पुढे पळाले, म्हणून ते 2 प्लेयर वाचले. आणि सकाळी ऊन जास्त असल्यामुळं सामना सुरू होता, तर या ठिकाणी ह्या कोपऱ्याला थोडं ऊन नसतं, म्हणून ह्या झाडाच्या सावलीमध्ये या भिंतीच्या कोपऱ्याला 10 ते 11 जण या भिंतीच्या कोपऱ्याला बसले होते. आणि त्यावेळेस जरी भिंत पडली असेल तर 11 जण मृत्यू पावले असते. सगळ्यात महत्त्वाचा विषय की नगरपालिकेला अनेक वेळा, सिद्धार्थ शाळा असेल, इथले कर्मचारी असेल, नगरपालिकेचे इथले जे कामगार आहेत, त्यांनी सुद्धा नगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांना कळवलेलं होतं की सदर भिंत कधीही पडू शकते, तुटू शकते, परंतु नगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपण बघत आहात की नगरपालिकेला हे कॉलम दाखवलेले, तुम्ही हे कॉलम बघा. ह्या कॉलममध्ये कोणत्याही प्रकारे गज ओतलेलं नाही, फक्त कॉलमला हे तुम्ही, म्हणजे ह्या भिंतीला कॉलम ओतले पाहिजे, त्याला गजा लावले पाहिजे, RCC पाहिजे त्या भिंतीला. फक्त भिंत लावली, कॉलमच्या नावाखाली विटा रचलेलं आहे. त्याच्यामुळं आज बरं झालंय की या ठिकाणी नगरपालिकेच्या चुकामुळं कोणताही एखादा खेळाडू मृत्यू पावलेला नाहीये. त्याबद्दल देवाचे आपण आभार मानू, आणि नगरपालिकेने लवकरात लवकर याच्यावर चांगली कारवाई करावी फास्टमध्ये, आणि भिंत चांगल्या पद्धतीचं बांधकाम करावं. कारण की विद्यार्थी, खेळाडू, अनेक स्पर्धा या ठिकाणी होत असतात, अनेक मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा होते. या ठिकाणी तर अनेक विद्यार्थी बसलेले होते. जर हीच भिंत ह्या बाजूने पडली असती तर लहान लहान मुलं या भिंतीखाली आले असते. याची काळजी नगरपालिकेने घ्यावी, एवढीच विनंती करतो.